शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असाल तर तुमची देखील आता प्रतीक्षा संपली असून आता तुम्हाला देखील मोठा दिलासा देण्याचं काम राज्य सरकारने केलं असून आता ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला होता त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आजपासून या ठिकाणी वाटप चालू होणार आहे। यामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांना या ठिकाणी बात करण्यात आलेला आहे। तर चला संपूर्ण माहिती बघू कोणत्या असणार आहे, पूर्णपणे या ठिकाणी शेतकरी कोणत्या शेतकऱ्यांना दिले जाणार आहे 8वा हप्ता। तर चला संपूर्ण अपडेट बघायला मिळेल, फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली असून आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना एक अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली असून आता त्यांना पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला होता त्या शेतकऱ्यांची आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असून आता त्यांना लवकरच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार आहे। आता 8वा हप्ता तुम्हाला एकत्रितपणे या ठिकाणी मिळणार नाही, त्यामध्ये 2 टप्पे या ठिकाणी घेण्यात आले असून आता पहिलं या 2 टप्पे, पहिला टप्पा या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, बाकीचा जो दुसरा टप्पा असणार आहे तो पूर्णपणे महाराष्ट्रातील जितके पण शेतकरी वर्ग त्यांना या ठिकाणी दिला जाणार आहे। आता आजपासून फक्त या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील टाकण्यात येणार आहे। आता जर तुम्ही पण या 15 जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची पण शेती या 15 पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी ठरू शकते आणि तुम्हाला पण आजपासून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील तुम्हाला मिळू शकतो। आता तुमची नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असून आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली। फक्त आता या शेतकऱ्यांना 8वा हप्ता देखील मिळणार आहे। जर तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आला तरच तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी ठरू शकते। नसता जर तुमचा जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला देखील 23 दिवसाची प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते। म्हणून काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा, या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण आजपासून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देण्यात येणार असून डीबीटीच्या बटनाच्या माध्यमातून तुम्हाला पण मोठा दिलासा या ठिकाणी देण्याचं काम राज्य सरकारने केलं असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। पण यामध्ये एक अट टाकण्यात आलेली आहे, जर आता तुम्ही ही अट पूर्णपणे पात्र असाल तरच तुम्हाला देखील मिळणार आहे। तर चला ती महत्त्वाची अट बघू, कोणती आहे ती महत्त्वाची अट। आता याला एक अट अशी असणार आहे, जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला नाही तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता सुद्धा मिळणार नाही। त्यामुळे नक्की चेक करा की तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला आहे की नाही मिळालेला आहे। तर चला सुरू करू, कोणते आलेले आहे सरकारच्या माध्यमातून ते 15 जिल्हे, त्या 15 जिल्ह्याची यादी मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडतो। त्यामुळे ते 15 जिल्हे पूर्णपणे लक्ष देऊन बघायचं काम तुमचं असणार आहे। त्यामुळे ते 15 जिल्हे लक्ष देऊन काळजीपूर्वक नक्की बघून घ्या। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते 15 महत्त्वाचे जिल्हे बघू। आता ती एक अट तुम्हाला कळलीच असेल की नमो शेतकरी योजनेचा जो 21वा हप्ता आहे, 8वा हप्ता आहे तो फक्त पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची वाट ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना देखील टाकण्यात येणार आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण पहिला टप्पा या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपासून टाकण्यात येणार आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं पण नाव या 15 जिल्ह्यामध्ये आलं तर तुम्हाला पण आजपासून नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील मिळणार आहे। जर तुम्हाला आज हप्ता आला नाही तर चिंता काय करू नका, 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळून जाईल। त्यामुळे जर तुम्हाला आज हप्ता दिसला नाही तर चिंता काय करू नका, तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला आज किंवा उद्या या 2 ते 3 दिवसामध्ये डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला देखील या ठिकाणी 8वा हप्ता वर्ग केला जाणार आहे। त्यामुळे चिंता काय करू नका, फक्त लक्ष देऊन बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं आणि ते नक्की बघा की तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला आहे की नाही मिळालेला आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते 15 जिल्हे तुमच्या समोर टाकू, तुमच्या समोर ते मांडू। कोणते असणार आहे ते महत्त्वाचे 15 जिल्हे, ज्या महत्त्वाच्या असणाऱ्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून आता याच 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपासून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचा लाभ देखील मिळणार आहे। आता जर तुम्ही पण या 15 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि त्या जिल्ह्यामधून तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जर मिळालेला असेल तर तुम्हाला देखील आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे। त्यामुळे चिंता काय करू नका, तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेच्या 8वा हप्त्याची प्रतीक्षा देखील संपली असून आता या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचीच संपली असून जर तुमच्या जिल्ह्याचं नाव
या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला देखील 23 दिवसाची प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते. म्हणून तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं ते काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा. तर चला जाणून घेऊ ते महत्त्वाचे असणारे 15 जिल्हे, ज्या 15 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वर्ग केला जाणार आहे. तर चला यामध्ये आपला पहिला जिल्हा असणार आहे नांदेड जिल्हा. जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली असून आता तुम्हाला दिलासा मिळाला, कारण की आता तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असून आता तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील येणार आहे. फक्त तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता आलेला पाहिजे. दुसरा जिल्हा असणार आहे आपला संभाजीनगर. जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहून तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल तर आता तुम्हाला लवकरच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे. त्यामुळे चिंता काय करू नका. समोरचा जिल्हा बघू आपण सविस्तरपणे. समोरचा जिल्हा असणार आपला परभणी जिल्हा. जर तुम्ही पण परभणी जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली. तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असून आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा मिळाला. समोरचा जिल्हा असणार आपला बीड जिल्हा. जर तुम्ही पण बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची शेती बीड जिल्ह्यामध्ये असेल आणि त्या ठिकाणाहून तुम्ही या ठिकाणी PM किसान योजनेस अर्ज केलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार आहे. त्यामुळे चिंता काय करू नका बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो. समोरचा जिल्हा असणार आपला धाराशिव जिल्हा. आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली असून आता धाराशिव जिल्ह्याचं नाव सुद्धा या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असून आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा आनंदी होणार आहे, कारण की आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील टाकण्यात येणार आहे. तर चला सविस्तरपणे समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे सोलापूर जिल्हा. जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, तुम्ही पण पात्र असाल तर तुम्हाला पण आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता टाकण्यात येणार असून तुम्हाला पण मोठा दिलासा देखील मिळणार आहे. जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर समोरचा जिल्हा असणार आपला पुणे जिल्हा. जर तुम्ही पण पुणे जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आणि मोठी दिलासादायक बातमी आली असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा या ठिकाणी देण्याचं काम राज्य सरकारने देखील केलं असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार आहे. जर तुम्ही पण पुणे जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल किंवा तुमची शेती पुणे जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला पण आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी टाकण्यात येणार आहे. त्यामुळे तुमची प्रतीक्षा संपली असून तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला पण दिलासा मिळणार. समोरचा जिल्हा असणार आपला कोल्हापूर जिल्हा. आता जर तुम्ही पण कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा कोल्हापूर जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली असून तुम्हाला पण आता दिलासा देखील देण्याचं काम राज्य सरकारने केलं असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा देखील मिळणार आहे. त्यामुळे आता तुमच्या जिल्ह्याचं नाव पण या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकण्यात आलं असून आता तुमच्या जिल्ह्याला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा असणार आपला अहमदनगर म्हणजेच अहिल्यादेवी नगर. आता जर तुम्ही पण अहिल्यादेवी नगरमधील शेतकरी असाल किंवा तुमची शेती अहिल्यादेवी नगरमध्ये असेल तर तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली असून आता या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा आलं असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार आहे, कारण की आता अहिल्यादेवी नगर जिल्ह्याचं नाव पण या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असून आता अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता टाकण्यात येणार आहे. जर तुम्ही पण अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी ठरू शकते. आता तुम्हाला पण 8वा हप्ता देखील देण्यात येऊ शकतो. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे परभणी जिल्हा. जर तुम्ही पण परभणी जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी सुद्धा मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आली असून आता तुम्हाला पण दिलासा मिळणार आहे. समोरचा जिल्हा असणार आपला धुळे जिल्हा. जर तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाचा निर्णय झाला असून आता धुळे जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा आनंदी झालेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी या ठिकाणी आली असून आता धुळे जिल्ह्याचं नाव सुद्धा या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकण्यात आलं असून आता धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. तर चला समोरचा जिल्हा बघू. नंदुरबार जिल्हा. आता या ठिकाणी आपण बघू शकतो नंदुरबार जिल्ह्याचं सुद्धा नाव या ठिकाणी आलं असून आता नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा आनंदी होणार आहे, कारण की आता नंदुरबार जिल्ह्यामध्ये पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार असून आता नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा खुश होणार आहे. तर चला आपण या
ठिकाणी जिल्ह्याची यादी बघितली. आता जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं, तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यामध्ये येतो का नाही येतो, तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या 15 जिल्ह्यामध्ये होतो का नाही होतो, असा प्रश्न जर तुमच्या डोक्यामध्ये असेल आणि तुम्हाला पण वाटत असेल की तुमची प्रतीक्षा संपली की तुम्हाला आणखीन 23 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार, जर तुम्हाला पण असा प्रश्न पडत असेल तर कमेंट नक्की करा तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता हे आम्हाला नक्की कमेंट करा. त्या कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रश्न दूर केला जाईल. त्यामुळे काय चिंता काय करू नका, फक्त कमेंट नक्की करा तुमचा जिल्हा कोणता आहे. आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीनच आलेला असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकनला सुद्धा प्लेस करून टाका. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.